नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. अँड म्हणजे दिस इज आवर लास्ट व्हिडिओ फ्रॉम द कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन्स. दिस इज आवर 30 नंबर व्हिडिओ लेक्चर. आणि ॲज युजल वी डिस्कस वी ऑलरेडी म्हणजे आपण जे काही मॅटर डिस्कस करतो असतो तो नेहमी प्रिव्हियस इयर क्वेश्चन संबंधित असतो. आणि दिस इज द लास्ट व्हिडिओ लेक्चर फ्रॉम द कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन्स. ठीक आहे, म्हणजे आपण नंबर हा आपलं नियर अबाउट 2 एक्झाम्पल तर आपल्या प्रत्येक व्हिडिओ लेक्चरमध्ये राहतं, काही व्हिडिओमध्ये 2पेक्षा जास्त राहतात. म्हणजे याचा अर्थ 30 क्रमांकाचा व्हिडिओ आहे, याचा अर्थ आपला 60पेक्षा जास्त न्यूमरिकल्स आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहे. ठीक आहे, तर माझं नेहमी चांगलं राहतं की प्रॅक्टिस ती जोपर्यंत तुम्ही स्वतःहून क्वेश्चन तो सॉल्व करून नाही पाहणार तोपर्यंत ते डोक्यात जाणार. आणि तुम्ही असे कितीही व्हिडिओ बघा, त्याला काय असं तुम्ही व्हिडिओ 100 बघितलं ओके, किंवा एकच व्हिडिओ बघून जर तो प्रॉपर जर तुम्ही जर क्वेश्चन फॉलो केला तर 100% यू विल गेट द आयडिया ऑफ हाऊ टू सॉल्व द हाऊ टू गेट द सोल्युशन फॉर दॅट पर्टिक्युलर न्यूमरिकल. एकच व्हिडिओ बघायचा, एकच तुमची एक प्रॉपर मेथड राहिली पाहिजे, तेव्हा ते स्वतः केल्याशिवाय काही होत नसते बाबा. क्लिअर? ओके, बघा त्यानंतर सो द फर्स्ट वन इज फ्रॉम द AIPMT 2015. बघा, क्वेश्चन अतिशय मोठा आहे, अतिशय लांब आहे, थेरॉटिकल आहे. याचा आन्सर 2 मिनिटात निघते. पुन्हा एक लक्षात ठेवायचं ओके, जेव्हाही का आपण पेपर बघतो खूप मोठा क्वेश्चन राहिला केअरफुली वाचायचं. मोठ्या क्वेश्चनमध्ये प्रॉब्लेम काय होतं की एक तर पहिला मोठा दिसतो, तिथं आपली ओके आपण घाबरतो तिथे त्याला की बा मोठा क्वेश्चन आहे सॉल्व. मोठ्या क्वेश्चनमध्ये काहीच नसतं, फक्त ती थेअरी त्याचं काय म्हणणं आहे क्वेश्चनचं ते वाचायचं प्रॉपर, जास्त वेळ लागत नाही. एकच वेळा वाचायचं, क्वेश्चन 2 वेळा रिपीट करायचेच नाही, त्याच्यात टाईम जातो. एकच वेळा वाचायचं केअरफुली, जिथं आपल्याला वाटतं तिथं अंडरलाईन करायचं, केअरफुली वाचायचं. आणि मोठ्या क्वेश्चनचं लवकरात लवकर आन्सर निघते. ते एक लेवल ठेवतातच, पेपर सेटरही विचार करतात. क्वेश्चन तो जो काही थेरॉटिकल क्वेश्चन राहतो तो मोठा ठेवण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याचं सोल्युशन आणि त्याचा द कन्सेप्ट बिहाइंड दॅट पर्टिक्युलर न्यूमरिकल इझी राहतो, परंतु ते तसं ठेवण्याचा प्रयत्न करतात ते आपल्याला कन्फ्युजन करण्यासाठी. आणि त्यांचं काम आहे कन्फ्युजन करणं आणि आपलं काम आहे आपलं सोल्युशन फाइंड आउट करणं. ओके, बघा, ऑन ऑब्झर्विंग लाईट फ्रॉम द 3 डिफरंट सोर्सेस P, Q and R, it was found that the intensity of violet color is maximum in the spectrum of P, the intensity of green color is maximum in the spectrum of R, and the intensity of red color is the maximum in the spectrum of Q. Full stop. If TP, TQ and TR are the temperatures respectively to that color P, Q and R. Okay. Okay. Then it can be concluded from the above observation. Clear? तुम्ही जर चारी जर ऑप्शन्स बघितला तर तुम्हाला टेम्परेचरमधलं रिलेशन विचारलं. बघा, 3 प्रकारचे लाईटचे सोर्सेस आहे, P सोर्स, Q सोर्स आणि R सोर्स. ठीक आहे, म्हणजे ओके 3 प्रकारच्या समजा बॅटरीज आहे. ओके, P इज द इंटेन्सिटी ऑफ कोणता कलर? ग्रीन. ओके, P सोर्स कोणता कलर देतो? ग्रीन. Q सोर्स कोणता कलर देतो? एक मिनिट आराम से द वायलेट सॉरी. ओके, वायलेट, ग्रीन अँड रेड. ठीक आहे, P लाईट सोर्सचा कलर आहे वायलेट, Q लाईट सोर्सचा कलर आहे ग्रीन, R लाईट सोर्सचा कलर आहे रेड. ठीक आहे, आणि त्यांनी काय एक भाषा वापरली की इन द स्पेक्ट्रम ऑफ विजिबल लाईट. हे सगळे विजिबल आहे, व्हायलेट मी बघू शकतो, ग्रीन मी बघू शकतो, रेड मी बघू शकतो. तर विजिबल स्पेक्ट्रमच्या रेंजमध्ये सर्वात जास्त एनर्जी कोणाची आहे? रेडची, त्यानंतर ग्रीनची, त्यानंतर व्हायलेटची. हे त्या लक्षात काय करत नाही. ओके ओके, काही प्रॉब्लेम हे झाला बेटा? ओके, बघा हे इंटेन्सिटी वर्सेस लॅम्डाचा ग्राफ आहे. ओके, तुम्ही ब्लॅक बॉडी रेडिएशन जर तुम्ही स्टडी केलं तर लक्षात येते. बघा, हा एक पॉईंट राहतो, याला म्हणतो आपण लॅम्डा मॅक्सिमम. लॅम्डा मॅक्सिममच्या वेळेस इंटेन्सिटी कशी आहे? मॅक्सिमम. म्हणजे इंटेन्सिटी मॅक्सिमम आहे. बघा, इथं आपल्याला काय प्रूफ झालं की त्यांनी म्हटलं आहे की रेड कलरची इंटेन्सिटी एनर्जी, रेड कलरची एनर्जी ग्रीनपेक्षा सर्वात जास्त रेड कलरची एनर्जी, त्याच्यानंतर ग्रीन, त्याच्यानंतर व्हायलेट. ओके, देअरफॉर एनर्जी ऑफ रेड इज ग्रेटर दॅन एनर्जी ऑफ ग्रीन अँड ग्रेटर दॅन एनर्जी ऑफ व्हायलेट. ओके, एनर्जी ऑफ रेड सर्वात जास्त ॲज कम्पेअर टू ग्रीन, ॲज कम्पेअर टू व्हायलेट, एनर्जी ऑफ ग्रीन इज ग्रेटर दॅन एनर्जी ऑफ व्हायलेट. ठीक आहे, आणि ब्लॅक बॉडी रेडिएशनमध्ये एक्स ॲक्सिसवर जेव्हा वेवलेंथ राहतो आणि वाय ॲक्सिसवर जेव्हा इंटेन्सिटी राहते तर अशा प्रकारचा ग्राफ येतो. ओके, लॅम्डा मॅक्सिममला इंटेन्सिटी कशी राहते? जास्त. इंटेन्सिटी म्हणजेच काय? एक प्रकारची एनर्जी. इंटेन्सिटीज म्हणजे एक प्रकारची काय? एनर्जी.
हे लक्षात बेटा. मग रेड कलरची एनर्जी जास्त, तर रेड कलरसाठी वेवलेंथ कशी जास्त. ओके, कोणापेक्षा बेटा, ग्रीनपेक्षा. आणि ग्रीनची कोणापेक्षा, व्हायलेटपेक्षा. हे रिलेशन तुम्हाला मिळालं. ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्ट्रम क्लिअर. आता बघा, अकॉर्डिंग टू द वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ यू हॅव द रिलेशन लॅमडा इंटू टी इक्वल्स टू कॉन्स्टंट, वेअर लॅमडा इज वेवलेंथ, T is nothing but the temperature, therefore lambda equals to B upon temperature. Therefore, so in two physical quantities there are two physical quantities. The first one is the wavelength and the second one is the temperature, and in between them there is an inversely proportional relation in between the two physical quantities, where B is nothing but the Wien's displacement constant. Okay, दोघांमध्ये कसं रिलेशन आहे, इनवर्सली. कसं रिलेशन आहे, इनवर्सली. ठीक आहे, वेवलेंथ जास्त आहे पण टेम्परेचर कसं आहे, कमी. म्हणजे टेम्परेचर ऑफ रेड इज लेस दॅन टेम्परेचर ऑफ ग्रीन इज लेस दॅन टेम्परेचर ऑफ व्हायलेट, और टेम्परेचर ऑफ व्हायलेट इज ग्रेटर दॅन टेम्परेचर ऑफ ग्रीन, इट इज ग्रेटर दॅन टेम्परेचर ऑफ रेड. ठीक आहे, बघा एक तर या नाही तर या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला 100% तिथं ऑप्शन दिसणार. ओके, आता बघा रेड कशाशी इंडिकेट आहे बेटा, रेड कोणता लाईट आहे, PQR. ओके ओके ओके, आरच्या सोर्ससाठी बेटा. ओके, ग्रीन क्यूसाठी. ओके, त्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं. बघा PQR दिसते ना तुम्हाला, काही भ्यायचं काही कारण नाही. बघा टेम्परेचर. ओके, रेडसाठी सिम्बॉल यूज केला त्यांनी रेडच, काय हरकत नाही. ठीक आहे, टेम्परेचर ऑफ ग्रीन क्यूने TQ. ठीक आहे, आणि टेम्परेचर ऑफ व्हायलेट TP. ठीक आहे, हे ओके, यालाच टेम्परेचर ऑफ व्हायलेटसाठी काय सिम्बॉल यूज केला, P ग्रेटर दॅन. टेम्परेचर ऑफ ग्रीन TQ, आणि टेम्परेचर ऑफ रेड एक तर हा डब्बा नाही तर या डब्बा, दोघांपैकी एक ऑप्शन राहतेच. बघा टेम्परेचर ऑफ P इज ग्रेटर दॅन टेम्परेचर ऑफ Q इज ग्रेटर दॅन टेम्परेचर ऑफ रेड. ओके, असा ऑप्शन दिसतो का, नाही दिसत. देअरफॉर द फर्स्ट वन इज द करेक्ट वन. बघा ऑप्शन ते याही फॉर्मॅटमध्ये क्रिएट करू शकते, ऑप्शन ते याही फॉर्मॅटमध्ये क्रिएट करू शकतो. आपण दोन्ही ऑप्शन क्रिएट करून दाखवले. आता एखादा मास्तर जेव्हा एखाद्या मुलांना शिकवत असतो तेव्हा या गोष्टी तिथं सांगावं लागतात. क्लिअर, इथं लक्षात. बघा अशा पद्धतीने जर तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर 100% हा क्वेश्चन सॉल्व होणार. ओके, थोडं डोकं लावावं लागतं आणि एकदम सिम्पल आहे. कॅल्क्युलेशन्स विचारले का, एवढा मोठा क्वेश्चन आहे, काही कॅल्क्युलेशन्स विचारत आहे का, नाही. अशा क्वेश्चन्सला म्हणतात या म्हणजे हा जो काही क्वेश्चनचा फॉर्मॅट झाला न्यूमरिकलचा, रिलेट करायचा आहे तुम्हाला. वेवलेंथ, टेम्परेचर. ओके, या गोष्टी रिलेट करायच्या. पॉज करा, नोट डाऊन करा. सो वी कॅन मूव टू द न्यूमरिकल नंबर सेकंड. बघा आता न्यूमरिकल नंबर सेकंड आहे, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. बघा रिलेट करायचं होतं, थोडं डोकं लागते, कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे, त्याशिवाय तो एखाद्या गोष्टी रिलेट नाही करण्यात आपल्याला. ओके, सो दिस इज द वे दॅट यू कॅन गेट द सोल्युशन for the numerical number first, and which is from the AIPMT 2015. Okay, now see the second one. Under standard conditions the density of gas is 1400 upon 1089 kilogram per meter cube, and the speed of the sound propagation in its is 330 meter per second. Then the number of degrees of freedom of gas molecules. Okay, काय एक स्टँडर्ड कंडिशन्समध्ये त्या गॅससाठी डेन्सिटी किती दिलं आहे तुम्हाला, 1400 upon 1089 किलोग्राम पर मीटर क्यूब. ओके, अँड द स्पीड ऑफ साऊंड प्रोपोगेशन किती दिला आहे तुम्हाला, 330 मीटर पर सेकंड. देन द नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम, दे आर आस्किंग टू फाइंड द नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम ऑफ पर्टिक्युलर दॅट गॅस, कोणत्या प्रकारचा गॅस आहे. बघा एक स्टँडर्ड कंडिशनमध्ये त्या गॅसची डेन्सिटी दिली आहे. ओके, स्पीड दिली आहे त्या गॅसमध्ये, साऊंडची स्पीड दिलेला आहे. ओके, दे आर आस्किंग टू फाइंड द डिग्रीज ऑफ फ्रीडम. बघा डिग्रीज ऑफ फ्रीडम काढण्यासाठी फॉर्म्युला आहे गामा इक्वल्स टू 1 + 2/f. 1 आणि 2 काय झालं, कॉन्स्टंट. गामा इज ॲडिबॅटिक रेशो. क्लिअर, इथून डिग्री ऑफ फ्रीडम फाइंड आउट करू शकतो कधी, जेव्हा तुम्हाला गामा माहिती राहणार. ठीक आहे, म्हणजे आपली पहिली स्टेप आपल्याला गामा फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, बघा स्पीड ऑफ साऊंड इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ स्पीड ऑफ साऊंड इन गॅस मीडियम किती राहतो, गामा P डिवायडेड बाय डेन्सिटी. ठीक आहे, बघा इथून गामा फाइंड आउट करू शकतो. P इज नथिंग बट द प्रेशर. ठीक आहे, आणि नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती राहते, 1 atm, अदरवाईज 10⁵ पास्कल. ठीक आहे, म्हणजे प्रेशर माहीत आहे, डेन्सिटी ऑलरेडी दे हॅव गिवन, स्पीड माहीत आहे, गामा फाइंड आउट करू शकतो. क्लिअर, स्क्वेअरिंग करा, V² इक्वल्स टू गामा P डिवायडेड बाय रो. गामा फाइंड आउट करायचं, बाकी सगळे शिफ्ट करतो, V²
रो अपॉन पी इक्वल्स टू गामा. ओके, या फॉर्मॅटमध्ये सगळं पुट करा. गामा इक्वल्स टू व्ही. व्ही किती दिला आहे तुम्हाला 330 त्याचा होल स्क्वेअर इंटू डेन्सिटी किती दिला तुम्हाला 1400 अपॉन 1089 अपॉन पी. पी किती दिला आहे तुम्हाला 10 पॉवर 5. हे तर लक्षात. ओके, चला काही हरकत नाही. बघा देअरफॉर गामा इक्वल्स टू 330 चा जर स्क्वेअर केला तर किती येते 0 3 त्रिक 9 3 त्रिक 9 0 3 त्रिक 9 3 त्रिक 9 0 9 9 9 18 हे 9 1 10 1089. ओके, 10890 इंटू 1400 अपॉन 1089 इंटू 10 पॉवर 5. ठीक आहे. बघा 1089 कॅन्सल. ओके, इथं 10 उरला. किंवा आपण 1089 इंटू 10 पॉवर 1 लिहू शकतो इंटू 14 इंटू 10 पॉवर 2 लिहा आणि खाली 1089 राहिला आणि इंटू 10 पॉवर 5. बघा कॅल्क्युलेशन्स लक्षात द्या. 1089ला मी 1089 10 पॉवर 1 लिहू शकतो. 14 इंटू याला 14 इंटू 10 पॉवर 2 लिहू शकतो. ठीक आहे. 1089 गेट कॅन्सल. एकदम शिल्लक सोपं राहिलं. बघा गामा इक्वल्स टू 14 राहिला. ठीक आहे. हा 5 आपण वर घेऊन घेऊया. हे झालं 10 पॉवर 3 इंटू झालं 10 पॉवर -5. काही हरकत नाही. देअरफॉर गामा इक्वल्स टू 14 इंटू 10 पॉवर -5 सॉरी -2 बाबू -2. क्लिअर. देअरफॉर 14 भागीला सरळ 100 लिहा. ठीक आहे. हे 2/5 येते. 14 0.1 एक मिनिट जस्ट मिनिट 330 अरे नाही ना चुकलं ना कॅल्क्युलेशन्स. इथे एक शून्य जास्त पाहिजे. तेच तर म्हणत आम्ही. चुकलं रे बाबा चुकलं रे बा. सिम्पल कॅल्क्युलेशन्समध्ये घोड केला आपण. 330 इंटू 330 तेच तर एक शून्य जास्त पाहिजे. 000 कट 0 3 त्रिक 9 3 त्रिक 9 कट 0 9 9 तेच तर म्हणत आहे. 0098 एवढं तेच तर म्हणत आहे. बघा तर फॉर गामा इक्वल्स टू 1089 0014 इंटू 10 पॉवर 2 लिहा. ओके, हा 1089 लिहा इंटू 10 पॉवर 5 लिहा. बघा आता ॲडजस्ट करा. सॉरी थोडं मिसकॅल्क्युलेशन्स. 1089 ओके इंटू 10 पॉवर किती लिहू शकतो मी 2 इंटू 14 इंटू 10 पॉवर किती लिहू शकतो 2 डिवायडेड बाय 1089 इंटू 10 पॉवर किती लिहू 5. 1089 गेट कॅन्सल. गामा इक्वल्स टू 14 इंटू बघा हे दोन्ही किती झाले 4 10 पॉवर 4. जर हा वर गेला तर 10 पॉवर -5. गामा इक्वल्स टू 14 इंटू 10 पॉवर -1 म्हणजेच किती आहे 1.4. गामाची व्हॅल्यू किती 1.4. आपल्याला काय पाहिजे एफ. चला काही हरकत नाही. बघा हाच अशा अरे याचे ऑप्शन्स नाही म्हणायला पाहिजे. ओके, क्वेश्चन तो AP एमसेटचा होता. ओके, ऑप्शन आहे 2 7 5 आणि 3. ओके, गामाची व्हॅल्यू आली. बघा ही गामाची व्हॅल्यू डायरेक्ट टाकतो त्या फॉर्म्युलात. गामा इक्वल्स टू 1 + 2/f. एक काम करू आपण एफ आपल्याला फाइंड आउट करायचं. एफ ॲडजस्ट करू पहिल्यांदा. गामा -1 इक्वल्स टू 2/f रेसिप्रोकल घ्या. देअरफॉर 1 अपॉन गामा -1 इक्वल्स टू f/2. ओके, देअरफॉर f इक्वल्स टू 2 अपॉन गामा -1. देअरफॉर 2 अपॉन गामा किती आहे 1.4 -1. देअरफॉर 2 अपॉन 1.4 0.4. ओके, देअरफॉर f इक्वल्स टू 2 अपॉन 0.4 म्हणजे 4 इंटू 10 पॉवर -1. देअरफॉर f इक्वल्स टू हा वर गेला 10 पॉवर 1 डिवायडेड बाय 4. ठीक आहे, म्हणजे झालं 20 भागीला 4. ठीक आहे, 4 × 25 कितीचा भागचा गेला बेटा 5. देअरफॉर द ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट वन. इथं लक्षात स्ट्रेट फॉरवर्ड होता. थोडी कॅल्क्युलेशन्स होते. ओके, इथं माझं चुकलं होतं थोडं. डेन्सिटी दिला आहे. प्रेशर आपल्याला नॉर्मल माहिती राहते. स्पीड ऑफ साऊंड इन गॅस दिलेला आहे. ठीक आहे, आणि आपल्याला डिग्री ऑफ फ्रीडम विचारला त्या गॅस मॉलिक्युलचा. फॉर्म्युला आहे स्पीड ऑफ साऊंड इन गॅस इक्वल्स टू गामा पी. ओके, गामा इथून फाइंड आउट करायचं कारण की आपल्याला या फॉर्म्युलामधून डिग्री ऑफ फ्रीडम फाइंड आउट करते.
बस दॅट्स इट. सिम्पल कॅल्क्युलेशन, सिम्पल अल्जेब्रा, एनीबडी कॅन डू इट. 8वी जायचं 9वी 10वीतलाही मुलगा तो कॅल्क्युलेशन्स करू शकतो, त्याच्यात काही अडचण नाही. बस मग एक सिम्पल अल्जेब्रा आहे, दॅट्स इट. क्लिअर. फंडा म्हणजे जो काही त्याचा बिहाइंड जो काही फॉर्म्युला होता ते एकदम सिम्पल आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. व्हॅल्यूज पुटअप करा. 2 फॉर्म्युला यूज करायचा आहे. द फर्स्ट वन ओके, मेन इम्पॉर्टंट फॉर्म्युला जिथं आपल्याला गामाची गरज आहे आणि जे काही रेशिओ आहे तो आपल्याला या फॉर्म्युल्यावर मिळू शकतो गामाची. ओके. बघा आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये एका नवीन चॅप्टरसोबत आपण सुरुवात करूया. आपला उपक्रम आवडत चालला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. इन द नेक्स्ट